नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील मोनर वन परिक्षेत्रात खैर वृक्षांच्या अवैध तोडी व तस्कराविरोधात वन विभागाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत खैर लाकडासह वाहन जप्त केले। या कारवाईत 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधिताविरोधात भारतीय वन कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। उपवन संरक्षक डहाणू तसेच सहाय्यक वन संरक्षक वनजीव कासा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन परिक्षेत्र अधिकारी वैभव श्यामसुंदर सातपुते यांच्या आदेशानुसार मंगळवारी 30 जूनला पहाटे 3च्या सुमारास नांदगाव ग्राउंड स्टाफला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। चिल्हार औंढाणी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 लगत खैर लाकडाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला। त्यानंतर टाटा इंट्रा V50 पिकअप ALAX या पांढऱ्या रंगाच्या वाहनाचा क्रमांक MH15JC5590 अडवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनांमध्ये खैर प्रजातीच्या लाकडाचे 40 ओंडके एकूण 0.738 घनमीटर एवढा साठा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या खैर लाकडाची अंदाजित किंमत 10,000 रुपये तर वाहनाची किंमत 2,50,000 रुपये असून एकूण 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला। जप्त केलेला माल आणि वाहन पुढील कारवाईसाठी नेटाळी विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे। या धडक कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी वैभव श्यामसुंदर सातपुते, वनपाल प्रभाव प्रताप भुई, वनरक्षक राजेश बाबूराव खांडरा, वनरक्षक जितेश चंद्रकांत भरसट, वनरक्षक आरुषी अरुण केदार, वनरक्षक पोळा, नांदगाव ग्राउंड स्टाफ तसेच औंढाणी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या तत्परतेमुळे अवैध खैर वाहतूक उघडकीस आली आणि मौल्यवान वन संपत्तीची तस्करी रोखण्यात वन विभागाला यश आले। वन विभागाने स्पष्ट केले आहे की खैरसह मौल्यवान वृक्षांची अवैध तोड व तस्करी करणाऱ्या विरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील। वन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने वन विभागाला द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे। खैरसह मौल्यवान वन संपत्तीची अवैध तोड आणि तस्करी हा गंभीर गुन्हा आहे। वन विभागाची सतर्कता आणि नागरिकांचे सहकार्य यामुळेच जंगल संपत्तीचे प्रभावी संरक्षण शक्य होणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।